कोल्हापूर जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर प्रणालीमुळे महावितरणाच्या वीज व्यवस्थापनात मोठा बदल होतोय। थकबाकीदार ग्राहकांची वीज आता ऑटोमॅटिक पद्धतीने खंडित केली जात असून यामुळे महावितरणाला थकबाकी वसुलीत मोठं यश मिळतंय। जिल्ह्यात सुमारे 7 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी जवळपास 29,190 ग्राहकांची वीज पुरवठा स्वयंचलित यंत्रणेद्वारे बंद करण्यात आली आहे। विशेष म्हणजे थकबाकी भरल्यानंतर केवळ 25 मिनिटात पुन्हा वीज जोडणी सुरू होत असल्यानं ग्राहकांना दिलासा मिळतोय। महावितरणानं स्मार्ट मीटर प्रणालीमुळे 1,000 रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांची वीज ऑटोमॅटिक बंद करण्याची सुविधा सुरू केली आहे। त्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून अनेक ग्राहक तात्काळ बिल भरण्याकडे वळले आहेत। पूर्वी थकबाकी वसुलीसाठी कार्यालयीन प्रक्रिया लाईन मनकडून जोडणी तोडणे व पुन्हा जोडणीसाठी वेळ लागत होता। मात्र स्मार्ट मीटरमुळे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व जलद झाली आहे। याशिवाय ग्राहकांना पूर्वी भरावा लागणारा 504 रुपयांचा रिकनेक्शन चार्ज देखील माफ करण्यात आलाय। यामुळे ग्राहकांचा वेळ आणि अतिरिक्त खर्च दोन्ही वाचत आहे। पाहुयात गांधीनगरचे सहाय्यक अभियंता विजय कोठावळे काय म्हणाले। महावितरणमधील थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकाभिमुख व अधिक पारदर्शी सुविधा देण्याच्या दृष्टीने महावितरणने मुंबई मुख्य कार्यालयाकडून आपल्या विभागातील जवळपास 30,000 ग्राहकांचा वीज पुरवठा ऑटो डिस्कनेक्शन मोडद्वारे बंद करण्यात आलेला होता। त्यामध्ये गांधीनगर शाखा कार्यालयाकडील जवळपास 1,071 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झालेला होता। त्यामध्ये असणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांनी जवळपास 850 ग्राहकांनी आपले वीज बिल तातडीने भरून वीज पुरवठा सुरू करण्यात यश मिळवलेले आहे। सदरचा वीज पुरवठा हा ऑटो डिस्कनेक्शन मोडद्वारे बंद होत असून वीज बिल भरल्यानंतर तात्काळ साधारणपणे 10 ते 15 मिनिटात सुरू होतो। या सेवेच्या अनुषंगाने ग्राहकांनी आपले वीज बिल वेळेवर भरून सहकार्य करावे। न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।